नमस्कार. आज आम्ही चाललो आहोत गोव्यामध्ये. गोवा आम्हाला पाहायचा होता आणि मी, बाबा, आई, अश्विनी सगळेजण खेड मार्ग डायरेक्ट ट्रेन. तर हा बोगदा डायरेक्टली खेडपासून खूप अंतर त्याने कापलं आणि एकदम सुपरफास्ट रोड आम्हाला भेटला. खेड तसं हे होतं, आम्ही लवकरच पोचलो स्टेशनवरून लगेच ट्रेन होती थिविमला, मडगावला जाण्यासाठी. मंगला एक्सप्रेस. आम्ही डायरेक्टली ट्रेनमध्ये बसून गोव्याला निघालो. ट्रेनमधून उतरल्यावर लगेच आमचा 4-4.5 तासाचा प्रवास झाला. थिविमला उतरल्यावर आमचं राहण्याचं ठिकाण कलिंगूट बीच याच ठिकाणी झालं. आणि त्याच्यानंतर मग आम्ही हॉटेलमध्ये गेलो, चहा वगैरे घेतली. पण चहा वगैरे व्यवस्थित वाटत नव्हती. चहा वगैरे 63 रुपये दिले आम्ही चारचे, आणि त्याने GST वगैरे लावून चहाचे पैसे आम्ही पे केले. पण एवढं चहा एकदम उलटीसारखं वाटत होतं. मग त्यानंतर आम्ही या गेस्ट हाऊसमध्ये राहिलो. हे गेस्ट हाऊस खूप सुंदर होतं. आणि त्यानंतर रात्रीचं आमचं प्लॅनिंग होतं क्रूज. हे खूप गोव्यामध्ये खूप फेमस मानलं जातं. समुद्रावर जाऊन ते अनेक कार्यक्रम केले जातात. कार्यक्रममध्ये डान्स, गोव्याच्या ॲक्टिव्हिटी, त्यामध्ये आम्ही आई बाबा खूप प्रवास करून थकलो होतो. आमचे चेहरे बघा कसे झालेले आहेत. आम्ही क्रूजला जाण्यासाठी आम्ही एंट्री केली. एंट्री करतानाच आम्हाला हे बघा, हे क्रूजला जाण्याची एंट्री आहे. जहाज आल्यावर आम्ही डायरेक्टली, हा पब्लिक होता, पब्लिकसोबत आम्ही एंट्री केली. ह्या एंट्री केल्यावर लगेच मध्ये गेल्यावर लगेच त्याने स्टार्टर चालू केलं. आणि मध्ये मी फोटो कॅप्चर करत होतो. हे क्रूज जहाज आहे. ह्या क्रूजचा जो मिनिंग आहे हे तुम्हाला मी नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन करेन. त्याची खूप मोठी हिस्ट्री आहे. हे बाबा वगैरे, आई, अश्विनी, आम्ही हे बघत होतो ह्या जहाजामध्ये काय काय असतं. हे विहान म्हणून क्रूज होतं. त्या विहान क्रूजला आम्ही बसलो होतो. किनाऱ्यावर या जहाजामध्ये खूप आनंद घेत होतो. सगळेजण खूप ह्या समुद्रकिनाऱ्यावर आनंद घेत असताना हे बघा, हे साईडला क्रूज जात होते. आणि हे पुढे जात असताना अनेक ॲक्टिव्हिटी आणि स्टार्टअप दिलं होतं. आम्ही जाऊन समोर सगळ्यांनी व्हिडिओ वगैरे चालू केल्या होत्या. त्याच्यानंतर आम्ही या बीचचा आनंद घेत होतो. हा खूप असं समुद्र खूप मोठा होता. हा जो क्रूज पुढे जात होता, हा जो ॲक्टिव्हिटी करणारा गोव्यामध्ये ते त्यांची संस्कृती शिकण्यासाठी कार्यक्रम होत होते. खूपच आवाज होत होता. आम्हाला काही आवडलं नाही. बाहेर पडल्यावर आम्ही बोलले आनंद घेत होतो. तर पुढे आम्ही वरती आल्यावर आम्ही संध्याकाळी मग सकाळी लवकर उठलो, कलिंगूट बीचला गेलो. कलिंगूट बीचला आम्ही आनंद घेत होतो. कलिंगूट बीचची एंट्री, हा खूप मोठा स्वच्छ सुंदर बीच आहे. तर हे कलिंगूटमध्ये आपल्या भारतीय लोक जास्त प्रमाणात असतात, फॉरेनर कमी असतात. तर आम्ही बीचवर गेलो. बीचवर गेल्यावर बाबा, आई, आम्ही सगळे फोटो काढत होतो. फोटो वगैरे जे नॅचरली जे फोटो होत होते, हा पण खूप सुंदर फोटो आलेला आहे. हा पण बघा आमचा. आणि त्याच्यानंतर आम्ही बाबा घाबरत होते. ते समुद्र खूप आहे असं ते म्हणत होते. मग त्यांनी ते साईडलाच उभे होते. आम्ही पुढे जात होतो. आईने खूप आनंद घेतला गोव्याच्या ट्रिपचा. मी सुद्धा आनंद घेतला. सुद्धा घाबरत होती. तिला समुद्र, हा पहिल्यांदा समुद्रावर आणल्यावर तिला समुद्र काय आहे हे तिने बघितलं. ते बाबा पण समुद्राला पाठी आम्ही पुढे
दाबून ठेवू का? बोट वरती दिसतंय बघा. चालू करून दिला. पडाय मिळायचं मग. आता दाबून ठेव. आम्ही आपलं पकडा. आई समुद्रामध्ये आपण जातो. टिक करायचं नाही ना. बाबांकडे कॅमेरा दिला आणि आम्ही फोटो काढायला सांगितलं. फोटो सांगितल्यावर आम्ही आपला आनंद घेतोय. मी पडायचो आणखी खाली. आई वगैरे आम्ही आनंद घेतो. आता समुद्रावर सगळी घाबरत होतो. बाबा वगैरे नाही घेतो नका. आम्ही समुद्रावर आनंद घेण्यासाठी गेलो होतो. कणिक लाट आल्यावर मला खूप भीती वाटत होती. लाट तेवढी येते काय तरी लाट आली. त्यानंतर मोठी लाट आली. बाहेर आता समुद्र खवळला माहिती आहे. तर असंच आम्ही पुढे घेतल्यावर त्याने सांगितलं नावाला त्यांनी सांगितलं की मी हे बंद करा. मग नंतर आम्ही एक हे होतं जहाज होतं सॉरी बोट होती. मग बोटीमधून आम्हाला त्यांनी पुऱ्या समुद्रामध्ये आम्हाला घेऊन गेले. 300 रुपये घेतले. आणि जहाज जी बोट होती चालू होती. कसला फोनचा बाबा बोट ही मोटरने चालू केली. बोटीमध्ये बसल्यावर आम्हाला समुद्रामध्ये आतमध्ये गेल्यावर त्याच्यानंतर आम्हाला असं वाटतं समुद्रामध्ये वाटत त्याच्यानंतर आम्ही पुढे आल्यावर काय करावं ते घाबरत होते. डोळे बंद करून समुद्रात. मग आम्ही जहाजामध्ये सॉरी बोटीमध्ये बसलो. बोटला आनंद चालू होता. पुढे जो बोट चालवणारा होता तो मला म्हटलं पाण्यामध्ये उतरत आहे का? हां ठीक आहे उतरूया. मग 300 रुपये घेतले. 12 म्हणजे 1200 रुपये आमचे होतात. पण त्यांनी आम्हाला सांगितलं नाही की तुम्हाला पाण्यात उतरल्यावर तुमचे एक्स्ट्रा चार्जेस घेऊ असं काय सांगितलं नाही. म्हणून आम्हाला त्यांनी पाण्यामध्ये टाकलं. मी पाण्यामध्ये उतरलो. उतरल्यावर मला भीती वाटत होती. डायरेक्टली पाणी ते टाकलं होतं. असं भीती वाटत होती की काय होईल की काय. पाण्यावर उतरल्यावर मी माझा आनंद घेतला. हे ऑटोमॅटिक म्हणजे माणूस बुडत नाही आहे. आम्ही त्यात काहीच बुडालो नाही. आणि जर बोटीच्या लाटेने तो मला नेत होता. थोडी सुरुवातीला भीती वाटली. मग त्यानंतर खूप बरं वाटलं. छान वाटलं. आणि मी आपला आनंद घेतला. आणि याच्यामध्ये स्कुबा ड्रायव्हिंग वगैरे आहे. हे बघा मी माझा आनंद घेतला. आणि तो बोटीच्या लाटेने तो आपल्याला जे संत पाणी आहे जे शांत पाणी आहे समुद्रात ते आपल्याला सोडून देतात. आपण बुडत नाही हे काय नाही. आपण एन्जॉय करतो. इधर भी नहीं जाएगा हम लेगा तुमको. खूप छान वाटतं. मी माझा आनंद घेतला. आणि अश्विनीला व्हिडिओ काढायला होता. व्हिडिओ काढला. त्याच्यानंतर मी आपला आनंद घेत होतो. घाबरत होतो. तो लाट खूप इधर देखो फोटो निकालता. इधर देखो स्पीड आहे खूप जास्त दिसत होता. मी बुडेल की काय मी पायावरतीच ठेवले. काही हलवले नाही. कारण सेफ्टी जॅकेट असल्या कारणाने मी बुडत नव्हतो. ते का बुडत नव्हतो काय माहिती नाही. खूप भीती वाटत होती. समुद्र खूप खोल आहे. त्याच्यानंतर मी पुढे गेलो.
पुढे समुद्र सूर्याची सुद्धा किरणं येत होते. ते सूर्याची किरणंसुद्धा असं इधर से साफ आ रहा. त्याने मला हळूहळू त्या बोटच्या साहाय्याने बोटच्या जवळ घेतलं आणि मला सांगितलं की तुम्ही बस बस इधर ही रख. त्या अँगलला पकडा. आणि असं समुद्रावर मी पण घाबरत इधर देखो भाई, इधर देखो, इधर से तरफ देखो. म्हटलं पोहून घ्या. पोहाने येत होते पण मी घाबरत होतो हे समुद्रावर टाकल्यावर काय करायचं. त्याच्यानंतर छोटे त्याने माझे फोटो तयार काढले आणि मला सांगितलं की मला पोहाने येते. मी आल्यावर आम्ही दुसऱ्या ठिकाणी जायला निघालो. सकाळी आमची कॅब होती 10:30 वाजता. 10 वाजता आम्ही त्यांनी पिकअप केलं आणि पिकअप केल्यावर हे जे दृश्य आहे हे समुद्रकिनाऱ्यावर असं त्याने सकाळचं ते दृश्य खूप सुंदर अशा प्रमाणे चांगल्या प्रकारे भेटलं. त्याच्यानंतर आम्ही गेलो चर्चमध्ये. हे चर्च खूप सुंदर असं त्याने दृश्य. हे चर्च खूप फेमस आहे जिथे जे त्यांचे जे ख्रिश्चन धर्मातले जे मेन हे आहे त्यांची बॉडी तिथे ठेवलेली आहे. ती बॉडीसुद्धा पाहायला भेटली. बाबा एका पाणी पियाचं वाटतं ग्लासमध्ये ती बॉडी ठेवलेली आहे. तर हे हार आम्ही तिथे घेतले. हाराचे 100 रुपये लागले. हाराचे 100 रुपये लागले. आणि त्याच्यानंतर आम्ही फोटो वगैरे काढायला सुरुवात केली. फोटो वगैरे काढले. आतमध्ये चर्चमध्ये फोटो काढण्यासाठी अलाउड नव्हतं. आम्ही चर्च वगैरे बघितलं. सन फ्रान्सिस्को यांचं चर्च होतं. तिथे आम्ही फोटो वगैरे काढले. ही कुत्र्याची पिल्लं वगैरे झोपली होती आणि हे चर्च त्यांची बॉडी तिथे ठेवलेली आहे. जीसस आणि सन फ्रान्सिस्को जे आहेत ख्रिश्चन धर्मातले त्यांचं महत्त्वसुद्धा त्यांनी पटवून सांगितलं. असं 20 रुपये तिकीट होती ते सुद्धा घेण्यासाठी आनंद भेटला. त्यानंतर आम्ही पोचलो मंगला टेम्पल. हे सुद्धा मंगेश टेम्पल हे खूप सुंदर असं प्रसिद्ध देवस्थान आहे. शंकराचं मंदिर आहे. महादेव ह्याच्यामध्ये अनेक प्रकारे जे मंगला जे टेम्पल आहे हे सुद्धा सुप्रसिद्ध असं टेम्पल आहे. आम्ही अश्विनसुद्धा फोटो काढत होते. असं मंगला टेम्पलचा जो बॅकग्राऊंड आहे तो असा आहे. हे सुद्धा फेमस आहे. हा एक स्पॉट आम्ही कवर केला. त्याच्यानंतर आम्हाला आता मंगला टेम्पल झाल्यावर आम्ही मार्केट वगैरे करणार. त्याच्यानंतर आम्ही पोचलो बालाजी मंदिर. बालाजी मंदिरसुद्धा एक सुंदर असं स्पॉट आहे. तिथे आम्हाला काही फॉरेनर वगैरे भेटले. तर फॉरेनरशी आम्ही फोटो वगैरे काढले. त्यांच्याबरोबर आम्ही आनंद घेतला. तो छोटा होता त्याला मी बोलवला, रे कम ऑन. तर तो आल्यावर लगेच त्याने फोटो वगैरे कॅचअप केला. त्याच्या चेहऱ्यावर त्याचा चेहरा हसमुख दिसत नव्हता तरी पण त्याचा फोटो काढला आणि आम्ही निघालो नेक्स्ट स्पॉटला. तर ती कॅब होती. आम्ही कॅब जी केली होती ती 4,500 रुपयामध्ये साऊथ आणि नॉर्थ गोवा आम्हाला फिरवणार होते. मग त्याने काही स्पॉट आम्हाला महत्त्वाचे जे सांगितले त्याला मी म्हटलं जास्त बीच वगैरे नको कारण आम्ही फॅमिली वगैरे आहे. म्हटलं बीच वगैरे जाऊन काय करणार. तर कलिंगूट बीचमध्ये आम्ही आनंद घेतला होता. त्यानंतर आम्ही बीचचा आनंद घेतला. हे बीचवर आम्ही गेलो. हे जाताना हवेलाच हे असं प्रकारे ब्रिज आहे. तो ब्रिजवर हे गोवा सरकारने हे तयार केलेलं आहे. खूप सुंदर असं रात्रीचं छान असं वातावरण इथे दिसतं. हा खूप एक्सप्रेस वे आहे आणि ते पुढे गेल्यावर आम्ही पोचलो जवळच्या. हा व्हिडिओ मला पूर्ण करायचा होता. हा पूर्ण केल्यावर आम्ही परत गेलो डॉल्फिन
डॉल्फिन ट्रिप. डॉल्फिन आम्हाला बघायची होती. डॉल्फिन आम्हाला बघायला घ्यायची. डॉल्फिनचा हा बोलीमध्ये बसतो आणि डॉल्फिन बघण्यासाठी आम्हाला जवळजवळ 15 ते 20 किलोमीटर आतमध्ये घेऊन गेले समुद्रात. आम्ही खूप घाबरलो होतो आणि बोट खूप हालत होती. त्याच्यामुळे बाबांना खूप टेन्शन आला होता. त्याच्यानंतर अश्विनीला सुद्धा टेन्शन आला होता. आईंना टेन्शन वाटत नव्हतं. आई खूप आनंद घेत होत्या. हा मोटारने बोट चालवत होता. हा पुढं गेल्यावर आम्ही आनंद घेत होतो. त्याच्यानंतर आम्ही पोचल्यावर बोट आहे पुढे जात होती. हा जो बोट आहे अजून ते बंद आहे. तर तिथे आणि प्रायव्हेट बंगले आहे आणि एक बोट आहे अगवा बोट. तो सुद्धा बोट ते बोट वगैरे आम्ही स्किप केला. आमचं सेक्टर जायचं होतं. आम्ही आपलं डॉलू असं आवाज देत होते. डॉलू कधी दिसत नव्हतं. डॉलू मीन्स डॉल्फिन. तर डॉल्फिन बघण्यासाठी एकदम आतमध्ये समुद्रामध्ये डॉल्फिन असतील. समुद्र खूप असतील डॉल्फिन. मोठा होता. मला भीती वाटत होती. लाईव्ह जॅकेट कामाला गेली नाही. लाटा आपण बघायचे जाऊन. ते दिसणार. थोडंच बघायचं आपल्याला. पाण्यात उड्यात मारणार. हां ठीक आहे ना. तेवढं काय. डॉल्फिनचे आमचे पर डे 350 रुपये. 1400 रुपये पे केल्यावर हाँ इधर से ह्याच्यात पडलो ना ते डायरेक्ट घेऊन जातील. लाट आहे ना. त्याच्यानंतर आम्हाला परतीचा प्रवास करायचा बोट वगैरे त्यावर आनंद घेतला. बोट सेक्टरचे वापर परत जागेवर जातो. आम्ही घरी निघालो. छान वाटतं. डॉल्फिन बघायला भेटतो आणि
सेंट्रल जेलमध्ये गेलो. सेंट्रल जेलमध्ये पण काही फोटो, त्याचे म्युझियमचे काही, सेंट्रल जेल होती त्यांचे काही फोटो काढले. सेंट्रल जेलमधलं आतलं स्ट्रक्चर आहे जे प्रायव्हेट कंपन्यांनी केलेलं आहे. आणि हे थोडे एक एस्टिमेट होतं जे महापुरुष होऊन गेलेले त्यांची माहिती या मेसेज घ्या ह्या साईडला घ्या. येते स्क्रीनवर त्या स्क्रीनवर लावून होईल. त्या महापुरुषाची माहिती मिळते. असं तो मेसेज आई त्याचा आनंद घेत होती. मी, बाबा, आई, अश्विनी आम्ही सगळे फोटो वगैरे काढले. फोटो वगैरे काढून आपला शेवटचा आनंद